विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 11वी इंग्लिश या विषयातील सेक्शन 2 मधील फर्स्ट पोएम 2.1 चेरी ट्री बाय रस्किन बॉन्ड याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. फ्रेंड्स, फॉर द सेक ऑफ युअर अंडरस्टँडिंग हियर I am explaining this poem in Marathi, then you will get the complete appreciation of the poem and then summary of the poem. विद्यार्थी मित्रांनो, appreciation of the poem आणि summary of the poem हे पूर्णपणे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगणार आहे, परंतु ह्या कवितेची पूर्ण सेंट्रल आयडिया लक्षात यावी म्हणून ही कविता मुद्दामून मी तुम्हाला मराठीमध्ये देखील एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग अभ्यासूयात 11th स्टँडर्ड्स सेक्शन 2ज फर्स्ट पोएम 2.1 चेरी ट्री बाय रस्किन बॉन्ड. Hello friends, welcome to our YouTube channel. This is Dr. Ganesh Mudegaonkar. Subscribe my channel, share this video with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. Let's begin with today's video. इयत्ता 11वीची फर्स्ट पोएम 2.1 चेरी ट्री बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड born in Kasauli, Himachal Pradesh in 1934. Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novellas, and more than 30 books for children. His first novel, The Room on the Roof, written when he was 17, received the John Lelvin Rice Memorial Prize in 1957. He was also published 2 volumes of autobiography, Scenes from a Writer's Life and The Lamp is Lit, a collection of essays and episodes from his journal. In 1992, he received the Sahitya Akademi Award for English Writing in India. He was awarded the Padma Shri in 1999. Ruskin Bond lives with his adopted family in Mussoorie, Uttarakhand. The poem Cherry Tree is about the poet's ecstasy over a tree which he planted that took 8 years to grow. He is expressing his wonder at the ways of nature and how the cherry blossoms are fragile and quick to fall. The tree gives him immense joy as he can see the stars and the blue sky through dappled green trees. रस्किन बॉन्ड यांचा जन्म कसौली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी 1934 मध्ये झाला. त्यांनी तर आत्तापर्यंत खरं तर भरपूर शॉर्ट स्टोरीज, निबंध लेखन, कादंबरी असं विविध प्रकारचं साहित्य विशेषतः मुलांसाठी लिहिलेलं आहे. द रूम ऑन द रूफ ही त्यांची फर्स्ट नॉवेल आहे आणि यासाठी त्यांना एक विशेष प्राइज देखील मिळालेलं होतं. यासोबतच त्यांनी सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ, द लॅम्प इज लेट हे आणि असे कलेक्शन्स त्यांचे जे आहेत ते प्रकाशित झालेले आहेत. 1992 मध्ये त्यांना साहित्य अकादमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं. 1999 ला पद्मश्री या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं. मसुरी, उत्तराखंड या ठिकाणी त्यांनी बऱ्यापैकी आपलं आयुष्य घालवलेलं आहे. चेरी ट्री या पोएम बद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा 8 वर्ष एक झाड उगवण्यासाठी आणि ते पूर्ण फुलण्यासाठी किती त्यांना मेहनत घ्यावी लागली आणि ते चेरी ट्री कशा रीतीने त्या निसर्गाचा एक छान पद्धतीने भाग झाला याची पूर्ण माहिती रस्किन बॉन्ड आपल्याला चेरी ट्री या पोएम थ्रू देतात. सो लेट्स बिगिन विथ द पोएम चेरी ट्री बाय रस्किन बॉन्ड. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed and forgot. But cherries have a way of growing, though no one's caring very much or knowing. 8 वर्ष झाली जेव्हा मी हे चेरी सीड खरं तर ह्या सर्व गवतांमध्ये प्लांट केलेलं होतं, लावलेलं होतं. मला नेहमी वाटायचं की आपलं स्वतःचं एखादं ओळखीचं आपण लावलेलं असं एक झाड असावं ज्याला आपण स्वतः पाणी दिलेलं आहे. एके दिवशी मी असंच त्या सीडला पाणी घातलं आणि झोपी गेलो आणि खरं तर मी ते विसरून पण गेलेलो होतो. परंतु चेरी ट्रीज जे आहेत त्यांचं स्वतःचं एक जगण्याचं, वेगळ्या पद्धतीने उगवण्याचं एक कौशल्य असतं आणि या कौशल्याबद्दल, जगण्याबद्दल, त्यांच्या उगवण्याबद्दल कुणीही काळजी करत नसतं. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि उन्हाळ्यामध्ये बरोबर मे महिन्याच्या शेवटी मी पाहिलं की चेरी ट्री जे आहे ते आमच्या या सुंदर बागेमध्ये राहायला आलेलं होतं. इट वॉज व्हेरी स्मॉल, 5 months चाइल्ड, लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. खरं तर एक खूप छोटंसं असं ते रोपटं आलेलं होतं, 5 महिन्यांचं बाळच म्हणा ना. आणि खरं तर ह्या उंच उंच गवतामध्ये ते छोटंसं रोपटं जे आहे ते अक्षरशः लपून गेलेलं होतं. इट वॉज व्हेरी स्मॉल,
5 months child, lost in the tall grass running wild. Goats ate the leaves, the grass cutter scythe split it apart, and a monsoon blight shriveled the slender stem. Even so, next spring I watched 3 new shoots grow. The young tree struggle upward thrust its arms in a fresh first lust for light and air and sun. खरं तर ते छोटंसं रोपटं जे होतं ते 5 महिन्याचं छोटंसं बाळ अक्षरशः लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड, आणि त्या जंगली गवतामध्ये अक्षरशः ते हरून गेलं. शेळ्यांनी त्याचे जे छोटे छोटी पानं होते ती खाऊन टाकलेली होती. ग्रास कटरने बरोबर त्याच्या त्या कटिंग एजने त्याचे 2 भाग जे आहे ते केलेले होते, आणि या सीझन मध्ये या मान्सून मध्ये अक्षरशः त्याला फंगस लागून त्याचा जो बुंधा होता तो सुद्धा अक्षरशः सुकून गेलेला होता. आणि तरी देखील पुढच्या सीझन मध्ये, पुढच्या उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी 3 नवीन रोपटे उगवलेले होते, आणि त्यातलं जे सर्वात तरुण त्या ठिकाणी दिसत होतं ते खरं तर स्ट्रगल करत होतं. ते आपल्या सर्व बाहू फैलावून सगळ्यांना म्हणत होते की पहा, मी जो आहे तो या ठिकाणी जिवंत आहे, आणि मला या ठिकाणी सूर्यप्रकाश पाहिजे, मला हवा पाहिजे, आणि मला सूर्यापासून तेजस्वी ती किरण देखील पाहिजे. आय कुड ओनली वेट as one who watched wandering while time and the rain made a miracle from green growing pen. आणि मी फक्त वाट पाहत होतो त्या क्षणाची, मी फक्त पाहू शकत होतो, आणि खरं तर ह्या सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो, कारण वेळ ही माझ्यासाठी थांबलेली नव्हती, पण पावसाने खरं तर एकदम नवीन पद्धतीची जादूच या ठिकाणी घडून आणलेली होती, आणि सगळीकडे ज्याला आपण ग्रीन ग्रोईंग पेन असं म्हणतो तो आपण अनुभवू शकत होतो, कारण पावसाने सर्व वातावरणच बदलून टाकलेलं होतं. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, स्पेंट अ सीझन इन काश्मीर, कम बॅक थिना रादर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. खरं तर पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी काश्मीरला गेलेलो होतो, आणि तिथून आलो तेव्हा खरं तर फार काही छान आणि चांगल्या पद्धतीने आलेलोच नव्हतो, परंतु मी खऱ्या अर्थानं श्रीमंत झालो होतो, कारण माझ्याकडे चेरी ट्री हे माझ्या दारामध्ये माझ्या स्वागतासाठी उभं होतं. 6 feet हाय, माय ओन डार्क चेरी, अँड आय कुड स्केअरली बिलीव्ह इट अ बेअर रिपन अँड ज्वेल्ड इन द सन, हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन, अँड नेक्स्ट इयर देर वेर ब्लॉसम्स स्मॉल, पिंक, फ्रॅजाईल, क्विक टू फॉल ॲट द मिअरेस्ट ब्रीथ, द स्लीपेस्ट ब्रीज. खरं तर काश्मीरहून आल्यानंतर त्या झाडानं माझं स्वागत केलं. 6 फूट उंच खरं तर ते डार्क चेरी ट्री माझ्या समोर उभं होतं, आणि खरं तर माझा याच्यावरती विश्वास ठेवणंच अवघड झालेलं होतं, कारण अत्यंत सुंदर असं ते छानपैकी तयार झालेलं एखादं सुंदर रत्न असावं, एखादा सोन्याचा हार असावा, असा तो माझ्या समोर होता, आणि सूर्याच्या त्या तेजस्वी किरणांमुळे तर तो अजूनच जास्त चमकत होता, आणि यातली प्रत्येक गोष्ट, त्याची प्रत्येक फांदी हे ते मिरॅकल जे आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवत होतं. खरं तर पुढच्या वर्षी हे झाड अजून छान पद्धतीने त्या ठिकाणी फुललेलं होतं, गुलाबी, अत्यंत आनंदाने, आणि ती जी फुलं होती ती सगळी त्याची जी होती ती बाजूला दिसत होती. खरं तर दीर्घ श्वास घेतल्यानंतर तो सुगंध, तो अनुभव या ठिकाणी मी अनुभवू शकत होतो, आणि तो जो आनंद होता तो खरं तर मी या ठिकाणी शब्दात देखील व्यक्त करू शकत नव्हतो. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज, लुकिंग अप through leaves at the blue blind sky, at the finches as they flew and flitted through the dappled green. आणि त्यानंतर मी गवतावरती स्वतःला झोकून दिलं, खूप शांत बसलेलो होतो, आणि तिथून मी त्या चेरी ट्रीच्या पानांकडे पाहत होतो, जे ब्ल्यू ब्लाइंड स्काय याच्याकडे पाहताना ते खूप छान वेगळ्या पद्धतीने माझ्या डोळ्यासमोर येत होते, आणि त्याच वेळेस माझ्या समोरून ते डॅपल्ड ग्रीन ज्याला आपण म्हणतो या पद्धतीने ते सर्व ग्रीनरी माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभी राहत होती. While bees in an ecstasy drunk of nectar from each bloom, and the sun sang swiftly, and the stars turned in the sky, and moon moves, and singing crickets, and I praised night and stars and tree that smell the cherry grown by me. आणि त्यानंतर ती ग्रीनरी, त्यानंतर तो निसर्ग याचा जो वेगळाच स्वभाव आहे, त्याची एक वेगळीच जी सौंदर्य दृष्टी आहे ते रस्किन बॉन्ड आपल्यासमोर मांडतात. मधमाशा ज्या आहेत त्या खरं तर फुलांमधून तो जो मध आहे तो वेचत आहे. प्रत्येक सुंदर झाडावरती ते फुलपाखरं सगळीकडे जात आहेत. सर्व ठिकाणी सुंदर सूर्यप्रकाशामुळे संपूर्ण ग्रीनरी जी आहे त्याला एक वेगळीच चकाकी आलेली आहे. जेव्हा या ठिकाणी अंधार होतो तेव्हा त्या सुंदर आकाशामधून खरं तर
मूनलाईट जो आहे तो अत्यंत सावकाशपणे ह्या सर्व ठिकाणी जो पसरतो आणि त्याच वेळेस ते क्रिकेट्स ज्याला आपण किरकिर करणारे काही काही छोटे छोटे कीटक असतात त्यांच्यामधून सुद्धा एक वेगळीच आवाज आणि त्यांच्या आवाजाची जादू मी अनुभवू शकत होतो. येस आय. आणि ह्या सर्व गोष्टींना त्या रात्रीला, त्या दिवसाला, त्या स्टार्सला, त्या झाडांना, त्या छोट्याशा चेरी ट्रीला जे की मी वाढवलेलं आहे त्या चेरी ट्रीला या ठिकाणी मी ॲप्रिशिएट करत होतो. अँड दिस इज वॉट द चेरी ट्री बाय रस्किन बॉन्ड. An appreciation of the poem 2.1 Cherry Tree by Ruskin Bond. Write an appreciation of the poem considering the following points about the poem, poet and title. Title of the poem is Cherry Tree, written by Ruskin Bond. Title itself tells about the poem. Theme of the poem. The poem describes the planting of a cherry tree after facing so many problems. How cherry tree grows. Poet shares his lifetime experience. Poetic style or language. Poetic style of the poem is very simple, plain language used in this poem. Poetic devices used in the poem. First example is of alliteration. The sound of the letter yes is repeated. Here we can see 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Next example we can see of a personification. Time is being personified with miracle and the rain with green growing pain. We can see we watched wandering while time and the rain made miracle from green growing pain. And here we can see the example of repetition too. The and word has been repeated. And moon moods and singing crickets and I, yes, I praised night and stars and tree. Special features or elements. This is a nature poem. It has all the elements of nature. Growing of a plant is described in a brilliant manner. Along with this, poet explains the beauty of nature. Message or moral from the poem. Poet gives us a message that problems, difficulties are the essential part of our life. We have to face it and we have to grow from it. Your opinion about the poem. According to me, we need to show the courage like cherry tree. Summary of the poem. Write a summary of the poem using the following points. Title, introductory paragraph, main body and conclusion. Friends, for the sake of your understanding and clarification, I gave this example of summary. You can elaborate your own idea with the help of these 2 paragraphs. Just go through these 2 paragraphs. You will get the gist or the summary of the poem. Thank you. Thank you so much, my friends. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी आणि 12वीच्या इंग्रजी विषयाचे सर्वच व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनल वरती खास तुमच्यासाठी तयार करतो आहे. इफ यू लाईक माय व्हिडिओज, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, शेअर these videos with your friends and don't forget to press the bell icon for more notifications. Thank you so much.